चालू चालू ग्रंथ नाम दासबोधम गुरुशिष्यांचा संवाद दशक पहिला समास दुसरा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वर नमः. श्रीराम. ओम नमो जी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझ्या अंतरी भरावी सर्व काळ वास्तव्य करावे मद वाक्य शून्यासी उद्भावे कृपा कटाक्षे करून तुझ्या कृपेचे निबळे नितळते भ्रांतीचे पडरे आणि वसे काळे दसत केजे गीता कृपेची निजूडी विघ्ने कापती बापडे उन्नती देशधडे नाममुद्र म्हणून नाम विघ्नहर आमासी अनामदास माहेर हरी करुणी हरिहर मरवंदिती वंदोनिया मंगळदिनी कार्य करती सर्वसिद्धी आघात अडथळे उपाधे बाधू शकेना ज्याचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री गोनिया मना फागडे सर्वांगी सगुण रूपांचे ठेव महालावण्य लाघव युद्ध करिता सगळ देव तरसवती सर्व काळ मदोन्नत सदा आनंदे डुल्लत हर्षे निर्भरा मदिता सुप्रसन्न वदनी भव्य रूपा विदंड भीमा मूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधुर्जला नाना सुगंधे परिमळ सप्तपागती गंडस्थ येथे आली षटपद पुढे झुंकार शब्दे मृडिवा शुडादंड सरणी शोभे अभिनव आवळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षणाक्षणा मदत सत्वी 14 विद्यांचा गोसावी हरस्वलोचनी लावी नवलविद्या फडकावी पैड पैड गणधापा रत्न खचिता मुकुटे घाण नाना रंग फांती गिळा कुंडे द्रौपदी निळावरी जाणीले जडिले जगमती दंता शुभ्रा सदुला रत्नखचित हेमकट्ट तळवटी पत्रानिडा द्रौपदी
लघु लघु लवथावित मल्पे दोन्ही वेचित कट्ट नागबंद शुद्ध घटिका मंद मंद वंती झळकारे चतुर्भुज लंबोदर कासे काशीला पितांबर पडके दोन्हीचा पडीवर धुंदू कारटाके डोलमे मस्तक जीवालाणी घालून बैसा भेटोळी वारोनी नभी कमळी टकमका पाहे नाना याती कुसुमाळा वेळापर्यंत रोतीगळा दत्तदळित अर्ध कमळावरी पदक शोभे शोभे परश आणि कमळा अंकुशा दिष्ण ते जाळ एक करी मोदक गोळ त्यावरी असे नटनाट्य नाटा नटनाट्य कळा कुसरी नाना छंदे नृत्य करे अंगंग बरोबरी वांग हुंकारी कीर्ता नाही एक क्षण चपळविषयी अग्रगण्य सादरी मोठी सुलक्षण लावण्य खाणी झुणझुणा वाजदे नुपरे वाके ओंबाडते गजरे कागरी आसे पावले दोन्ही विश्वसवेशी आली शोभा दिव्यांबरांची फागली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती ऐसा सर्वांग सुंदरा सगळ विद्यांचा आगरू त्याचे माझा नमस्कारो साष्टांग व्हावे ध्यान गणेशाचा वर्णिता मध्यप्रकाश होय भ्रांता गुणानुवादा श्रवण करते ओढ सरस्वती जासी ब्रह्मांडिक वंदती येते मावन्य बापुडे किती सो प्राणी मतिवंत तेही गणेश चिंतावा राजा सद्गुणा रामेश्वरा तुझे राजा सद्गुणा 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 यासी ब्रह्मांडिक वंदती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मतमंद तेही गणेश चिंतावा. रामदास म्हणजे काय? रामदास म्हणजे रामाचा दास. रामदासचा अर्थच काय? जो रामाचा दास झाला तो रामदास. आपण सगळे कोणाचे दास आहे? देहाचे. आपण मेव शुद्ध सनातन म्हटलेलं आहे. दास कोणाचे आहे? देहाचे. रामाचा दास. रामाचा दास म्हणजे काय? राम आहे आपणामध्ये आत्मा राम. त्याला ओळखायचं आणि त्याचा दास व्हायचं. त्याला रामदास म्हटलेलं आहे. रामाचा दास कसं व्हायचं? रामाचा दास कसं व्हायचं? अद्वैत ग्रंथ वाचून. म्हणून पहिल्या समाजात काय सांगितलेलं आहे? दासबोध म्हणजे काय? दासबोध वाचून आपल्याला काय उपयोग होणार आहे, फायदा होणार आहे. कारण हा जीव आहे ना, तुला फायदा पाहिजे. फायदाशी जमत नाही त्याला. उभीच वाचायचं तर काय, तुला फायदा नसेल ते वाचून फायदा नाही. जसं आपण एखादी कादंबरी वाचतो, उभीच वाचेल का कोणी? काहीतरी आनंद मिळतो त्याला. तो विषय सुखाचा असो किंवा दुसरं कुठलं तरी सुखाचा असो, आनंद मिळतो म्हणजे फायदा आहे. त्याच्यानंतर दृश्य बघतो आपण, आनंद मिळतो म्हणून बघतो. खरा दृश्य असेल तर डोळे मिटून देतो की नाही? म्हणजे सगळं कशासाठी आहे? सुखासाठी.
तसं दासबोध म्हणजे काय आणि दासबोध वाचल्यानं उपयोग काय, त्याचा फायदा काय, ते पहिला समास सांगितलं. काय सांगितलेलं पहिला समास? दासबोध म्हणजे काय, तो काय ग्रंथ, सर्व ग्रंथांच्या संबंधी म्हटलेला आहे. सर्व ग्रंथ, भगवद्गीता, हंसगीता, काय सगळं जे वेद, चार वेद, 6 पुराण, 18 शास्त्र, जे काय 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण, आणि काय भगवद्गीता, हरिगीता, आणि तुमचं काय म्हणतात ना, ते सगळं ग्रंथांच्या संबंधी म्हटलं. काय म्हटलेलं आहे तसं? अद्वैत ग्रंथ. अद्वैत ग्रंथ. अद्वैत म्हणजे काय? द्वैत नाही तिकडे, तू मी नाही तिकडे, देव पण भक्त पण नाही तिकडे. ते कसं ओळखायचं? त्याच्यासाठी हा ग्रंथांचा वाचन करायचं. वाचन काय करायचं? आपल्याला ओळखायला 9 विद्या भक्ती आहे. आपण कोण? जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, विषय सुख म्हणजे काय, आत्मसुख म्हणजे काय, सृष्टी म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, विष्णू म्हणजे काय, महेश म्हणजे काय, 33 कोटी देव म्हणजे काय, 84 तत्व म्हणजे काय, सगळ्यांचं काय म्हणतात अभ्यास दासबोधात सांगितलं. त्या एकूण फायदा काय होणार? श्रवण भक्ती. फायदा काय होणार? जसं आपल्याला काही कळत नाही की नाही, तर कुठे जातो आपण? शाळेत घेता अभ्यास करतो की नाही, मग आपल्याला काय म्हणतात नॉलेज म्हणजे ज्ञान मिळतं. पहिलं ज्ञान कुठलं मिळतं? वाचन कसं करायचं, वाचून त्याचा अर्थ कळतो आपल्याला. अर्थ कळल्यानंतर आपण त्याच्याप्रमाणे वागतो, त्याचा उपयोग करतो. व्यवहार या जगात उपयोग करतो. त्याच्यामुळे आपण काय करतो? जन्मापासून मरेपर्यंत कुठलीही आपल्याला अडचण येत नाही. हिशोब तुम्हाला येणार, वाचन येणार, सगळं येणार तुम्हाला, आणि ते आवश्यक आहे. त्याच्याशी तुम्ही जगूच शकत नाही. ह्या जगात राहायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे? शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, ज्ञान म्हणतात. अडाणी लोक पूर्वी होते, त्यांना काय वाचता येत नव्हतं, काय नव्हतं, अंगठे वाचून म्हणायचे त्यांना. तेही जगले, पण कसं? अज्ञानात जगले, ज्ञानात नाही. ज्ञान आता कोण आहे? पूर्वीच्या लोकांच्या दृष्टीने ज्ञानी कोण आहे? ज्यांना सही करता नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्या दृष्टीने आता काय, जो शाळेत जातो तो लिहू शकतो, वाचू शकतो, सही करू शकतो आणि व्यवहारात त्याचा उपयोग करू शकतो, या जगात वापर करू शकतो, तो ज्ञानी. तो ज्ञान, आणि हा तो कसा उद्रंभणाचा ज्ञान आहे. आणि हा कसला ज्ञान आहे, याची गरज कधी असते? आपण जो आत्मज्ञान म्हणतो, म्हणजे आपण कोण ज्ञान म्हणतो, त्याची गरज कधी वाचते? काय गरज आहे? देवाकडे कधी जातो आपण? सुखे सोनार आठवत, दुःखे देव आठवत. दुःख आला का देव आठवत, सुख आला का सोनार. सोनार म्हणजे काय? प्रपंच, नश्वर गोष्टींचा आपण गोळा करतो. भरपूर श्रीमंत माणूस आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं मनासारखं आहे, पण एखादा रोग लागला तर, एखादा रोग लागला तर दवाखान्यात जाणार, आयुर्वेदिक करणार, होमिओपॅथिक आहे, ॲलोपॅथिक करणार, आणि बॉडी शेवटी डॉक्टर काय म्हणणार? बॉडी रिस्पॉन्स नाही. मग काय म्हणणार? तू काय करणार? मॅथ पॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर, विषय संपला इकडे, काहीच करू शकत नाही. मग आता काय? पहिलं तिराजी हा कविता स्मरतो एक सहारा, प्रभू हे खेळ तुझा ज्ञान. आता मरण म्हणजे काय? मृत्यू. मृत्यू म्हणजे काय? पहिलं तीर आला ना, हा काली वर्षाची पहिलं तिराजी हा कविता स्मरतो एक सहारा, प्रभू रे खेळ तुझा ज्ञान. तेव्हा तो प्रभू आठव. म्हणून काय सांगितलं? सुखे सोनार आठवे, दुःखे देव आठवे. हा दुःख परमेश्वरानं मुद्दाम दिलेला आहे जीवाला, जन्मापासून मरेपर्यंत. घंटांतर म्हणतात, घंटांतर. एखाद कुटुंब विसरू नये पण आठवण देतो की नाही? तर आपण गर्भात वचन दिलेलं आहे, गर्भी म्हणे सोहम, बाहेर येता म्हणे कोहम. ते विसरू नये म्हणून आठवण देण्यासाठी प्रत्येक जीवाला गंडांतर दिलेलं आहे.
गंडांतर म्हणजे काय? संकट. मग तेव्हा तुला आठवतं देव, आता देवाची मला गरज, परत सुखाला परत दिसतो. परमेश्वराची रचनाच असते. काय म्हटलेलं आहे ते? भेद तापे बोला संसार दुःखे दुखावला तोची अधिकारी परमात्मा. 3 तापाने पडला पाहिजे आणि संसारात दुःख पाहिजे, तेव्हा त्याला कसली भूक लागते? अध्यात्म म्हणजे. कोणाला भूक लागते? वेद तापे बोला संसार दुःखे दुखावला तोची अधिकारी परमात्मा. त्याला भूक लागते. हा काय सुख कुठे आहे? खरं सुख कुठे आहे? मला कळतं सगळं खोटं आहे हे, मला खरं सुख पाहिजे. जसं सोन्याचे अनंत दागिने बनवले, पण त्याला कळलं हे खोटे आहे, तर काय शोधणार? खरं सोनं. खरं सोनं कुठे? तिकडे खोटं म्हणजे काय? जग विश्व म्हणजे काय? सगळं खोटं आहे ना. एक साधू एक संत भेटल्यावर कळतं की जन्मापासून बरेपर्यंत आपल्याला कशाला, आपण जन्माला कशाला आलेला आहे? परमेश्वराने मनुष्य जन्म कशासाठी दिलेला आहे? त्याचा गैरवापर करतो आपण. जगवी म्हणे स्व मायंत म्हणे को. मग त्याला आपण योग्य वापर कसं करायचं? करत नाही म्हणून दुःख भोगतो. योग्य वापर केला तर सुखच सुख आहे. सुखच सुख आहे. मग काय? गृहा सुखाचा सागर, गृहा प्रेमाचा आगर, गृहा धैर्याचा डोंगर, कदा काळी ढग. सुख कुणाकडे आहे? गुरु. गुरु म्हणजे काय? गुप्त रूप. सगळ्यांकडे जो एकच गुरु आहे. गुरुशिवाय कोणीच नाहीये, देवाशिवाय कोणीच नाहीये. जर सोन्याचे अनंत दागिने आहेत, अधिष्ठान सोनं आहे, तसं सर्व चराचर मध्ये कोण आहे? एक गुरु. गुरुशिवाय काहीच नाही. गुरु म्हणजे काय? स्वरूप आहे. स्वरूप आहे. स्वरूपाला ओळखायचं कसं? सुख कुठे आहे? स्वरूपाकडे, देवाकडे. देव म्हणजे काय? आपण समजतो ते देव नाही, ते कल्पना आहे. कल्पनेचे देव आहे. कल्पना कुठली? मी ती आहे कल्पना. सद्गुरु भेटला, तू देव कसा नाही हे पटवून देतो. त्याच्यासाठी ज्ञानभूत ग्रंथाचं वाचन. दशक पहिला, समाज पहिल्यापासून दशक 20वा, दशक 200 पर्यंत तोच सांगितला. 20 दशकींचा अनुभव जे पाहे नित्यनेमी विरता सोय ब्रह्माची होय. अबार पुण्य काढणे तरी सवर्ण आहे. कल्याण लेखकांचे भावकर जय जय राम. पुण्य लागतो आणि वाचता पण कळत नाही. जसं पाणी पडतो मुरत नाही, का होणार आहे? वाहून गेला. वाचन करतो मग वाचत नाही. तिकडे सद्गुरू भेटल्यावर आपल्याला बीज मंत्र देतो, ध्यान धारणा देतो. बीज मंत्राने ध्यान धारणा आणि सत्संग निरूपण आहे आणि भजन आहे. मी साधनांचे बहु कष्ट केले. त्याच्यामुळे सद्गुरू म्हणजे काय? अध्यात्माचं महत्व कळतं. पहिल्या दशकात तेच सांगितले. दासबोध म्हणजे काय? ते कशासाठी? श्रवण भक्ती कशासाठी? आता दुसरा समाज कोणाचा बनावा केलेला आहे? स्तवन. गणेश. गणेश म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? ऐसा जो ज्यासी ब्रह्मांडिक वंदती ते मानव वापणे किती स्वप्राणी मती म्हणते गणेश चिंतावा. काय सांगायचं आहे? बळाचं वाडा गणपती. गणपती म्हणजे काय? गणाधीश ईश सर्व गुणांचा. सर्व गुणांचा सुरुवात कुठे आहे? रात्री आपण झोपतो, काय नाही, तिकडे गणपती नाहीये. गणपती कुठे गेला? कुठे आला? तिकडे गेलेला आहे गणपती. कुठून आला? अज्ञानातून. तो अज्ञानात विलीन झाला. गणपती हा पण असण्याची जाग येते. ती जाणीव. जाणीव म्हणजे चैतन्य. चैतन्य आल्यानंतर मन भासतो. चैतन्य आल्यानंतर मन भासतो. चैतन्यानंतर मन नाही. मन नाही तर बुद्धी नाही. बुद्धी नाही तर चित्त नाही. चित्त नाही तर अहंकार. जीव नाही तिकडे. जीवाला आधार काय?
अंतःकरण. म्हणून अंतःकरण म्हणजे काय म्हणतो, अंतःकरण. आतून करण आल्याशिवाय जीव काहीच करू शकत नाही. जीव बनतच नाही तो. जसं दुधापासून दही बनते आणि दहीपासून साय बनते, आपला लोणी बनते, लोणीपासून तूप बनते. तसं मूळ काय, कंटेंट म्हटलं, कंटेंट मेन काय कंटेंट आहे, चैतन्य पाहिजे. चैतन्य म्हणजे जाणीव. जाणीव म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे गणेश. गणाधीश ईश सर्व गुणांचं सगळे गुण तिकडून आले. जे जीवाला आवश्यक आहे ते गुण तिकडून आले. गणाधीश ईश सर्व गुणांचा रजतम सत्व तिकडून आलेले. गणाधीश ईश सर्व गुणांचा तो नसेल तर रज तम सत्व काही नाही, माया पण नाही. ज्याला आपण मा म्हणजे मा कधी झालेलं नाही, ती या ती आली, ती पण नाही तिकडे. माया माया नाहीये. मग काय, गणाधीश सर्व गुणांचा आरंभ आरंभ तो निर्गुणांचा. निर्गुण तिकडून सुरुवात होतं आणि सगुण तिकडून सुरुवात. पश्चिमेला गेला तर निर्गुण, पूर्वेला आला तर सगुण. सगुणात येतो आपण. रजतम सत्व गुणात येतो. तो त्याच्यावर मन भासतो. आपण असल्याची जाणीव. सकाळी उठल्या आपण झोपलो नाही, रात्री झोपलो की नाही. करण गेला पण तू आहेस. झोपे श्वास चालला की नाही. झोपे श्वास चालला म्हणजे करण गेला पण तू आहेस. चैतन्य शिवाय तू आहेस. म्हणून तू स्वप्न बघतो रात्री. तुझ्याशिवाय तू आहे म्हणून स्वप्न बघतो. आणि सकाळी उठून सांगतो मी चांगला झोपलो, आणि म्हणून सकाळी उठून सांगतो मी हा स्वप्न बघितलं. तुझ्याशिवाय तू आहे. त्याला तिकडे चैतन्याच्या पलीकडे आहे ते, शिवात्माच्या पलीकडे आहे ते. जीवात्मा शिवात्माच्या पलीकडे आहे ते. तुझ्याशिवाय तू आहे. आपल्याशिवाय आपण. तू आहे म्हणून आपल्याला कळते काय ते जागे. तो आहे म्हणून आपण काय स्वप्न बघू शकतो. जीवाच्या 3 अवस्था आहे, जागृती, सप्त, सुषुप्ती. तिन्ही अवस्थांना तो साक्षीत्व करतो. म्हणून 10 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी जे काय झालेलं आपलं असेल ते आपल्याला आठवतं. कशामुळे? आपल्याशिवाय आपण आहे इकडे. आपल्याशिवाय आपण आहे म्हणून आपल्याला सगळं आठवतं मागचं काय झालेलं आहे. रेकॉर्ड म्हणतात, रेकॉर्डिंग तिकडे होते. चांगलं काम केलं, रेकॉर्डिंग तिकडे. वाईट काम केलं, रेकॉर्डिंग तिकडे. पूजा केली, सगळं सात्विक भाव तिकडे. रजोगुणी भाव तिकडे, तमोगुणी भाव सगळं रेकॉर्ड होत. यालाच क्रियावण म्हणतात. तोच मग संचितमध्ये जातो, तोच प्रारंभ होतो आणि त्यानुसार प्रारंभ जन्माचा जन्म होतो. कशामुळे? आपल्याशिवाय आपण आहे. आपल्याशिवाय आपण सगळ्यांमध्ये आहे. जीवनमध्ये सगळ्या सृष्टीमध्ये आपल्याशिवाय आपण आहे. कुठून झाले? गणाधीश सर्व गुणांचा तो गणपती. गणना सुरुवात होते रात्री झोपून आपण असल्याची जागे. मन नाही दिली. क्षणभरात मन येतो. काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, काय गान संकल्प विकल्प हे म्हणे उठले. मन आला, मग बुद्धी आला, चित्त आला, अहंकार, जीव झाला. मन आहे म्हणून सृष्टी आहे. मन नाही तर सृष्टी नाही. भासे म्हणा दुसऱ्या स्वरूपी. मनामुळे सृष्टी भासते. मन नाही तर सृष्टी नाही. रात्रीसोबत मन नाहीये. मन कुठे गेला? चैतन्य. चैतन्य कुठे गेला? अज्ञानात, सुषुप्ती. सुषुप्ती कुठे गेली? स्वरूपाकडे, परमात्म्याकडे, म्हणजे आपल्याकडे. आपल्याशिवाय आपण आहे तिकडे. कुठून प्रकट होतं? आपण आपल्याशिवाय आपण आहे तिकडून सगळं प्रकट होतं. कुठे निघतं? आपल्याशिवाय आपण आहे तिकडे निघतो. हे दोन ज्या प्रकट येते ते जिथे आटे हे ज्ञान झाले कुठे प्राप्ती बंधनाची. जीवन बंधन आहे की नाही? कुठलं बंधन आहे? मी करतो, मी पाप केलं, मी पुण्य केलं. असं तू पाप पण करत नाही ना पुण्य पण करत नाही. हे सद्गुरू भेटल्यावर करत. आपण आत्मा रामा करता
हे सगळं कळले काय कांत संकल्प विकल्प मनी उकले. सद्गुरू आपल्याला उलट फिरवतो. पश्चिमी चालावेले आत्मा तेथे निर्धारित रुडावरी नांदे देखील पंढरीचे सूत्र. निर्धार म्हणजे शांत होतो आत्मा. कारण जीवात्मा आहे तोच शिवात्मा, शिवात्मा आहे तोच परमात्मा आहे, तो परमात्मा आहे तोच निर्मात्मा आहे. मोठं रूट मुळाशी गेला तर कळतं काही नाही तिकडे, काही नाही. जसं पडदा आहे, पडद्यात काय नाही, पडद्यामध्ये काहीच नाही आहे ना. सफेद काय काय म्हणतं पडदा, काही नाही तिकडे. फिल्म चालू झालं का काय होतं दृश्य. तो फिल्म म्हणजेच मन. अनेक जन्मांचे संस्कार झाले. मी करतो, मी करतो, मी करतो. त्या मीचा शोध घेतला तर मीच नाहीये. सद्गुरू मीचा शोध घ्यायला लावतो. मी देव भक्त मी कल्पनाच नासली. मी देव भक्त ही कल्पनाच नासली. मी जर शोध घेतला तर मी सापडत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणले ना, देव माझा आहे मी देवांचा आहे. देव आणि माझ्यात फरक नाही. देव माझा मी देवांचा हीच माझी सत्य. हा देव कुठे सापडतो? देवाचे देऊळ, देवरूपी देवळात तो सापडतो. कुठे? देवरूपी देवळात सापडतो. देव माझा आहे मी देवांचा आहे. ज्या देवाचे देऊळ आता भाटेला निर्मळ. मन कुठे आला? मनामुळे. देवा पाहायसी गेलो मी. देवाला शोधता शोधता काय झालं? देव पाहायसी गेलो. देव कोण आणि मी कोण हे बघायला गेलं. भक्त देवाला शोधतो की नाही? भक्त भक्ती करतो कशासाठी? देवाकडे, सुखासाठी, देव मोक्षासाठी. भक्ती करता करता देवाला शोधायला जातो. भक्ती म्हणजे देवाला शोधणं ना. देवाची स्तुती करता करता काय होतं? देवाची भक्ती करता करता तुला कळतं ज्याला मी शोधतो तो मीच आहे. देवा पहावायसी गेलो ते देवाचे ठेवून गेलो. तुका म्हणे धन्य झालो आधी विठ्ठला. गरम काय महाराज म्हणतो, देवाला शोधायला गेलो म्हणजे देव म्हणजे काय, सुख शांती आनंद म्हणजे काय ते शोधायला गेलो. मला कळलं ज्याला मी शोधतो मीच आहे. म्हणजे मी आतापर्यंत हरवलो नाही ते मला सापडलं. म्हणून सांगितलं हरिहरांच्या मूर्ती. हरी म्हणजे कोण? जो आपल्यात आहे, जो सर्व चराचरमध्ये आहे. तो आपल्याकडे तुझा आहे. तुझ पाशी पडी तू जागा चुकलाशी. तो आपल्याचकडे आहे. ह्या सुखासाठी आपण अनंत जन्म घेतो. ते सुख आपल्याकडे, त्याचा उगम आपल्याकडे आहे. म्हणून कस्तुरी असते ना, ती हरिण असते ना, हरिण ती वास येते म्हणून दरवाजा म्हणून शोधत सुटत म्हणून येते. कुठे कस्तुरीच्या बेबनीत असते. तसं सुख आपल्याकडे. ते सद्गुरू भेटल्यावर म्हणून सांगे गृहा सुखाचा सागर, गृहा प्रेमा. गुरु म्हणजे गुप्त रूप. तो सद्गुरू आपल्याला दाखवतो. जे आपण समजतो तो आपला रूपच नाहीये. आपला काय समज आहे? जन्मापासून मरेपर्यंत हा देह वाढतो आणि काय म्हणतो स्थिती होतो आणि मृत्यू पावतो. ही ओळख आपली आहे. सद्गुरू म्हणतो हे तुझं वरल्या रंग आहे, सत्यरूप नाही. सत्यरूप काय? तू जीव आहेस. त्याला काय म्हणतात? तू आत्मा आहेस. तू मरतो म्हणजे तुझ्यात आत्मा निघून जातो. मरतो म्हणजे काय? तुझ्यातला जो आत्मा आहे तो निघून जातो. तू शरीर पडतो, सूक्ष्म देह राहतो, तोच जीवात्मा. त्याला मरण नाही. म्हणून म्हटलं ना आत्म्याला मरण नाही. आत्म्याला मरण नाही. बरोबर आहे. आत्मा देह बदलतो. जसं कपडा फाटला आपण बदलतो की नाही? घर खराब झालं घर बदलतो की नाही आपण? तसं हा जीवात्मा आहे तो काय म्हटलं आपला शरीर खराब होतो. आणि याला काय आहे? कुठली नाशिवंत आहे ना शरीर. शरीर नाशिवंत आहे. म्हणून जन्मापासून आईच्या दुधावर पहिला आईच्या गर्भात असताना तो नाण्यातून सगळं अन्न घेतो. गाठी म्हणतात. गाठीचा होतो देह.
गायतून अन्न घेतो. बाहेर आल्यावर म्हणजे जन्म झाल्यानंतर मग आईच्या स्तनातून दूध घेतो, अन्न घेतो. पुढे मग सुद्धा खायला शिकतो. दात वगैरे येतात, इंद्रिय एक एक येत जातात. गर्भात असं डोळे पण उघडत नाही, तो डोळे बंद असतात. गर्भातून बाहेर आल्यावर डोळे उघडतो. गर्भातून बाहेर आल्यावर तो आवाज, सगळे इंद्रिय सुरुवात होतात. धीरे धीरे एक इंद्रिय येतात. लहानपणापासून बालपणापासून एक एक इंद्रिय येत जातात. जवान होतो, तरुण होतो, म्हातार होतो. बालपण, तारुण्य, म्हातारपण हे जीवाच्या तीन, आपला देहाच्या 3 अवस्था. मेल्यानंतर हा कुठे जातोय माहित नाही, अज्ञान. कुठून आला माहित नाही, अज्ञान. सद्गुरु भेटायला सांगतोय सगळं. 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण त्याच्यासाठीच आपल्याला सावधान, सावध हो, सावध हो. जन्मापासून मरेपर्यंत तू जे जे काही करतो ते काय आहे, करून येतो गेला व्यापार तरी भार तुका म्हणून. हे सद्गुरु भेटेल ते गणपती जातात. याच्यात काय सांगता, गणपती म्हणजे काय, चैतन्य. तो चैतन्य काय सांगितलंय, चंचल आहे. चैतन्य चंचल आहे. तो जेव्हा तो निजस्थानी जातो तेव्हा शांतता आहे, मन शांत होतो, चैतन्य शांत होतो आणि त्याला आपण झोप म्हणतो. 3री अवस्था सुषुप्ती. पण तिकडे पण तो शांत बसत नाही. मन म्हणतात, जीव तिकडे शांत बसत, तो स्वप्न बघतो. स्वप्न म्हणजे स्वतःची कल्पना करत असतो. पण हा देह थकलाय ना, म्हणून तो तिकडे कल्पना करतो. या देहाला सोडून तिकडे कल्पना करतो. विश्व बनवून टाकतो, जग बनवतो. त्या जगात तो राहतो जीव म्हणून. सगळं उद्योग करतो. सगळ्या उठल्यानंतर त्याला जाग येते. जाग आल्यानंतर म्हणतो अरे स्वप्नात आहे, तू उठ आहे. जागायला शकत. तसं या जन्मापासून मरेपर्यंत अनेक जन्म आपण दीर्घ आयुष्य, दीर्घची स्वप्न म्हटलेलं आहे, दीर्घ स्वप्न चाललेलं आहे. आणि त्याच्यात अनेक वेळा काय म्हणतो आपण स्वप्न बघतो, ज्याचा जन्म म्हटलेला आहे आणि त्यालाच मृत्यू म्हटलेला. तो स्वप्न चैतन्यामुळे, इकडे जे आपण जागृती चैतन्यामुळे, सुषुप्ती चैतन्य नाही आहे. चैतन्य म्हणजेच गणाधीश, तोच गणपती. त्याला करंट म्हटलेला आहे. जसं इलेक्ट्रिकचे अनेक उपकरणं आहेत की नाही, त्याच्यात करंट नसेल तर उपकरण चालणारच नाही. तो दिसत नाही, करंट दिसत नाही. जसं लाईट दिसत नाही आपल्याला, विद्युत म्हणतात त्याला, विद्युत. वायरीमध्ये आहे ती पण दिसत नाही. उपकरण लावलं का दिसत. लाईट आणि लाईट गेली, आपण अनुभव. तसं ही आपल्यातली लाईट म्हणजे चैतन्य. तो चैतन्य एवढा चंचल आहे. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक सर्व विश्व भरून उरलेलं आहे. या इतके बिंदुला येणे मन कोण दाटले हरिहरांच्या मूर्ती बिंदुला येते जाते बिंदुला तुका म्हणे बिंदू येण्याचे बोन कोण दाट. सगळ्यात मन कोण दाटून एकच करंट सगळ्यात. जसं लाईटचे अनेक उपकरणं आहेत, करण एकच आहे. 220 आपल्या घरात, फॅक्टरीत वेगळा असेल किंवा दुसरीकडे वेगवेगळं असेल, पण करण एकच. तो दिसत नाही. टेस्टर लावला कळत, उपकरण लावला कळत. तसा हा करंट शरीर त्याला लागतो. शरीराशिवाय हे चालत, शरीर लागतं. करंट उपकरण. जीवात्मा पण लागतो. जीवात्माला करंट कुठून आला, चैतन्यापासून. त्याचं वर्णन सांगितलेलं आहे इकडे. ज्यास वंदिती ज्यास ब्रह्मांडिक वंदती ते ते मानव मापणे किती असो प्राणी मतिमंदा तेही गणेश चिंतावा. गणेशाला ब्रह्मांडिक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश
सुद्धा वंदन करतात. तर मानवाने त्याला वंदन केलंच पाहिजे. म्हणून कुठलेही ग्रंथ असेल, कुठलाही वेद असेल, कुठलंही पुराण असेल, तर गणपतीपासून सुरुवात करते. म्हणजे श्री गणेशाय नमः, ओम सरस्वती नमः, ओम सरसिद्धरामे. काय सांगायचं? गणेश, ओम गणेश म्हणजे चैतन्य. चैतन्य नाही तर काही नाही ना. म्हणून गणेशाला पहिलं गणेश आहे म्हणून मन आला, मन आला म्हणून सरस्वती आहे. श्री गणेशाय नमः, ओम सरस्वती नमः. सरस्वती म्हणजे चार काय? वाचा, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. वंदन कोणाला करायला पाहिजे? गणेश. गणेश आहे म्हणून मन आहे, मन आहे म्हणून बुद्धी आहे, बुद्धी आहे म्हणून चित्त आहे, चित्त आहे म्हणून काय आहे? शरीर आहे. जीव आहे म्हणून शरीर आहे. या शरीराच्या दृष्टीनं करण कुठून येतो? जीवात्म्यापासून. जीवात्म्याला करण कुठून येतो? चैतन्यापासून. तोच गणेश. त्याला वंदन कोण करतो? हरिहर म्हटलेलं आहे. ब्रह्मांनी सगळे वंदन करतात. का वंदन करतात? पण गणपती आहे म्हणून ते आहे. त्या ब्रह्मामध्ये पण गणपतीच आहे, विष्णूमध्ये पण गणपतीच आहे आणि महेशमध्ये पण गणपतीच आहे. कारण त्यांना तो करण नसेल तर काय आहे? सृष्टीची उत्पत्ती कशी करणार? पालन पण कसं करणार आणि नाश पण कसं करणार? म्हणून सांगितलं जैते हरि व्यासी ब्रह्मांदिक वंदती. म्हणजे ब्रह्मांनी का वंदन करतात? तो आहे म्हणून सगळे. म्हणून त्याचं वंदन म्हणजे काय? भक्ती. कोण करतो? ब्रह्मांदी. ते मानव बापणे किती. जर ब्रह्मांदिकच जर वर्ण त्याला पूजा करत असेल, कारण आपण कोणाची पूजा करतो? ब्रह्मा विष्णू महेश करते 33 कोटी देवांची. का पूजा करतो? कारण आपल्याला मॅन पॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर संपतं, काही करू शकत नाही, तेव्हा आपण त्यांचे वंदन करतो. मग त्यांना आधार कोण आहे? तो चैतन्य. ते त्यांना वंदन करतात. मग आपण त्यांना वंदन करायला पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे यास ब्रह्मांदिक वंदती. ते मानव बापडे किती. असो प्राणी मती मंद तेही गणेश चिंतावा. ज्याला कळत, माणसांचे हुशार आहे त्याला चिंतन करायलाच पाहिजे गणपतीचं. गणपती म्हणजे तो चैतन्य. आपण समजतो तो गणपती नाही, शंकराचा मुलगा गणपती नाही, तो नाही. इकडे आध्यात्मिकदृष्ट्या ही सगुण भक्ती होईल. निर्गुण भक्ती, त्याला चैतन्य म्हटलेलं आहे, तो गणपती आहे. त्याचं कोण वंदन करतो? ब्रह्मांदिक वंदती. ते मानव बापडे किती. मग मानवाने त्याला काय पूजा करायलाच पाहिजे. आणि हिरवण ज्याला कळत नाही त्याने पण त्याला काय वंदन केलं पाहिजे. म्हणून सांगितलं ज्यास ब्रह्मांदिक वंदती. ते मानव बापडे किती. असो प्राणी मनी मंद तेही गणेश चिंतावा. राजाधिरा सद्गुणा सिद्धरामेश्वर. राजाधिरा सद्गुणा श्री रूपसे महाराज. राजाधिरा सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज. राजाधिरा सद्गुणा श्री रणजित महाराज. राजाधिरा सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज.